कल्याणमधील मनसेच्या शहर अध्यक्षा कस्तुरी देसाई आणि त्यांचे पती मनसेचे पदाधिकारी कौस्तुभ देसाई यांनी काल मनसेचा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला होता, पदांचा राजीनामा दिला होता। त्यानंतर या दोघांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल याबाबत अनेक चर्चा शहरभरात तसेच राजकीय वर्तुळात रंगला होता। अखेर कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर या दोघांनी देखील शिवसेनेत जाण्याचं स्पष्ट केलं आहे। आपली भूमिका देखील राजकीय पुढची वाटचाल त्यांनी स्पष्ट केली आहे। एकंदरीतच काही वेळातच त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। कौस्तुभ देसाई आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल? एकंदरीत 20 वर्ष तुम्ही राजकारणाची सुरुवात मनसेमधून केली, काल तुम्ही मनसेचा राजीनामा दिलात, आज शिवसेनेत प्रवेश करताय, काय सांगाल? मी गेले 20 वर्ष महाराष्ट्र सेनेचा एक सदस्य होतो, मनसे कार्यकर्ता होतो आणि पदाधिकारी होतो। पण कुठेतरी गेले 2 वर्ष माझ्याकडे पद नव्हतं। मी सातत्याने माझ्या वरिष्ठांना सांगत होतो की मला ॲक्टिव्ह करा, मला काम करायचं आहे। पण त्यांनी तेच जेव्हा मी शेवटच्यांशी बोललो तर त्यांच्याकडून असं सूर राहिलं की तू गेले पक्षासाठी केलं काय आहेस आणि तू काय करणार सत्ता, तू जसं आहे तसं जरा बघू, पुढे विचार करू। ते कुठेतरी एक माझ्या मनात खंत होती, त्याच खंत व्यक्त केली माझी। काय वरिष्ठांनी काय समजूत काढण्याचा प्रयत्न केला का? कारण काल मोठ्या प्रमाणात तुमच्या कार्यालयात किंवा तुमच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी होती, अनेक बैठका सुरू होत्या। काही वरिष्ठांनी याबाबत तुमची काही समजूत काढली का? नाही, काय काढली नाही तुम्ही समजूत। त्यांना माहिती आहे माझा नाराजगीचं सुरू होतं, पण कुठून त्यांचं काही त्यांना अजून कॉल आला नाही, काही नाही। शिवसेनाच पक्ष का निवडलं? माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब, तसंच आपले खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब, तुम्ही बघाल तर त्यांनी जो कामात तडाखा लावला पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये, तर तो एक विकासाच्या दृष्टिकोनाने आणि तसंच विकास माझ्या प्रभागात झाला पाहिजे, माझ्या शहर कल्याण शहर झाला पाहिजे, या दृष्टिकोनाने मी प्रवेश घेतो। एकंदरीतच कस्तुरीताई देसाई देखील आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? गेल्या 5 वर्ष तुम्ही नगरसेवक होता, स्टँडिंग चेअरमन पद देखील स्टँडिंगचे सदस्य म्हणून देखील तुम्ही पदं भूषवलेली आहेत। एकंदरीत काय अशी नाराजी होती ज्यामुळे मनसे सोडावी लागली? नक्कीच माझ्या कालावधीत जे काय नगरसेवकांची कामं असतात मी ते पूर्णपैकी केली आहे। पण जे आता तुम्ही बघितलं असेल की 10 वर्षानंतर आता इलेक्शन्स लागले आहेत, पण जे 5 वर्ष आमच्या हातात होते जिथे आम्ही कोण कामं करू शकत नव्हतं, म्हणजे तुम्ही बोलू शकतात की काही मोजलेले नगरसेवकच कामं करू शकत नव्हते, बाकी सगळ्यांची कामं चाललेली, तिथे आम्हाला कुठेतरी वाटलं की आम्ही मागे पडतो आहे। याबाबत वरिष्ठांशी काही तुम्ही चर्चा केली होती? हो, नक्कीच। काही ठिकाणी आपल्याला निधी भेटत नाही आहे, काही जनतेचे काय कामं होती ते आमच्याकडनं पूर्ण होत नव्हती। नक्कीच वरिष्ठांना या गोष्टीचं आम्ही त्यांना अंदाज दिला होता। आता एकंदरीत किती पदाधिकारी कार्यकर्ते आज प्रवेश करतात तुमच्यासोबत, किंवा अजून काही दिवसांनी पुन्हा काही कार्यकर्ते जोडले जातील का? नक्कीच आज माझ्याबरोबर महिला सेनेचे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, पॅनल बॉडीचे पदाधिकारी माझ्यावर येत आहेत। मी लिस्ट तुम्हाला लवकर सादर करेल। तसंच अजूनही पदाधिकारी येण्याची ह्याच्यात, पण मी त्यांना सध्या थांबवलेलं आहे। माझं आपलं कल्याण शहरामध्ये जे आपलं शहर कार्यालय उद्घाटन होईल किंवा आपलं माझे 2-3 लोकार्पण सोहळा जे करायचे आहेत त्याच्यात तुम्हाला नक्कीच प्रवेश घेता येईल असं मी सांगण्यात आलं। एकंदरीतच कौस्तुभ देसाई आणि कस्तुरी देसाई यांची पुढची राजकीय वाटचाल काय असणार याचा सस्पेन्स सध्या संपलेला आहे। येत्या काही वेळातच या दोघांचा देखील शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच या आचारसंहिता लागल्यानंतर महापालिका क्षेत्रामध्ये सध्या जी राजकीय जी हालचाल सुरू आहे जी ते पाहणं देखील आता तिथेच महत्त्वाचं ठरणार आहे। अजूनही काही नगरसेवक या प्रवेश सोहळ्यामध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे।